22 डिसेंबर 2024 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला। निकालामध्ये नेहमीप्रमाणे चढता आलेख राखत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घनसोली शाळेच्या उत्तीर्ण 33 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 27 विद्यार्थी गुणवत्ता यादीत। शाळेतील विद्यार्थिनी कुमारी सौराली जगदने ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीतून जिल्ह्यात तिसरी आली आहे। तत्कालीन मुख्याध्यापक श्री संजय मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांची प्रचंड मेहनत व सोबतच माजी केंद्र समन्वयक श्री कुशाल चौधरी सर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या केंद्रीय स्तरीय सराव परीक्षा यामुळे NMMS निकालात नवी मुंबई महानगरपालिकेत शाळेने नेहमीप्रमाणेच आपला अव्वल क्रमांक राखला आहे। आज शाळेमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव मॅडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। शाळेच्या मुख्याध्यापिका तथा केंद्र समन्वयक सौ अर्चना म्हात्रे मॅडम यांनी गुणवत्त विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाला उपस्थित श्री मंगेश शेळगे, श्री महेंद्र रविढोणे, सौ सुनीता डोंगरे, सौ भारती भोडे, श्री संतोष कदम, श्री नितीन भरसट, श्री रणजित चौधरी, सौ स्वाती ठाकरे, सौ प्रियंका मोरे उपस्थित होत्या। तर काय सांगाल, आता जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले नवी मुंबईचं नाव रोशन केलं त्या मुलांनी, तर काय सांगाल? आज या ठिकाणी NMMS परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 या शाळेची जी परंपरा आहे नवी मुंबईमध्ये टॉप करायची ती परंपरा या देखील अबाधित राहिली आणि याचं सर्व श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत आहे। तसेच या आमच्या सर्व 8वीच्या ज्या टीम आहे शिक्षकांची यांनी खूप मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, त्यामध्ये त्यांच्या पालकांचं देखील सहकार्य लाभलं आणि शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय संजयजी मोरे सर, चौधरी सर आणि सध्याच्या मुख्याध्यापिका म्हात्रे मॅडम यांचं मोलाचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश आम्हाला प्राप्त झालं। यश आहे तर त्यांना अजून उभारी मिळावी आणि इथून पुढे त्यांनी खूप छान काम करावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यामध्ये सर्व जे शिक्षक आहेत, सफाई कर्मचारी आहेत, मोरे सर, चौधरी सर, आता नवीन रुजू झालेल्या म्हात्रे मॅडम या सर्वांचा जो सहभाग आहे त्यामुळे या मुलांनी जे यश मिळवलं आहे त्यांच्या पालकांचंही खूप मोठं यश आहे यामध्ये आणि मला खूप आनंद होतो की या कार्यक्रमामध्ये आज 27 विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि नवी मुंबईसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे की स्वराली जगदने ही जिल्ह्यामध्ये तिसरी आलेली आहे आणि नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी याच शाळेतून आलेले आहेत आणि या शाळेची परंपरा आहे की या शाळेतले शिक्षक खूप कष्ट घेतात, पालकही खूप कष्ट घेतात आणि शिक्षकांवर विश्वास ठेवतात। त्यामुळं अगदी करोना काळातसुद्धा यांचे जादा तास चालू होते, अगदी उष्माघातामध्ये काळजी घ्यावी असं परिपत्रक असतानासुद्धा या विद्यार्थ्यांना किंवा या शिक्षकांना उष्माघात असतानासुद्धा काही फरक पडला नाही, त्यांचं मनोबल कोणीच खचू शकलं नाही। देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस, यशाला कधीच मधले मार्ग नसतात हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून मला खूप आनंद होतो आहे की मी या विभागाची प्रमुख म्हणून आज यांचा सन्मान केला आणि माझा सन्मान इतर लोक करत आहेत की आपल्याकडे एवढे विद्यार्थी NMMSमध्ये लागले, हे सगळं श्रेय शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे। नाही, आता हे शाळा तर NMMSची आहे, पण काही लोक कर्ज काढून किंवा हे करून तर आपले मुलं इथं, काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की NMMSमध्ये शिक्षण दिलं जात नाही किंवा लक्ष दिलं जात नाही, तर काय सांगाल? आता हे जेवढे मुलं यशस्वी झाले, पुन्हा नवी मुंबईचं नाव रोशन केलं, तर काय सांगाल त्या पालकांना? मला असं वाटतं की मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, कोणत्याही मीडियममध्ये शेवटी शिक्षक जे जास्त चांगलं शिकवतात ती शाळा जास्त चांगली चालते आणि या शाळेला कोणत्याच इंग्लिश मीडियम शाळेचा काहीच फरक पडत नाही, कारण की पालकांचा या शाळेवर विश्वास आहे आणि यश काय असतं किंवा विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं, विद्यार्थी कुठपर्यंत जाऊ शकतात हे या शाळेने दाखवून दिलेलं आहे। आता ह्या मुलांना 16,000 प्रमाणे 4 वर्ष स्कॉलरशिप मिळणार ही खूप मोठी गोष्ट आहे। मॅडम काय सांगाल आजच्या ज्या कार्यक्रमात जातो एकपर्यंत? आज हा जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे आणि मलासुद्धा अभिमान वाटतो आहे की मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि मला नक्कीच चांगलं काम करण्याची संधी या शाळेमध्ये मिळणार आहे आणि मी सगळ्यांना असं आश्वासन देते की आता जी ही आपल्या गुणवत्तेची जी परंपरा चालू आहे ती इथून पुढे मी माझ्या शिक्षकांच्या सहकार्याने उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने अशीच चालू ठेवीन असं मी सगळ्यांना माझ्यातर्फे आश्वासन देते। सर काय सांगाल, मुलांचा सत्कार करण्यात आला, शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला, तर काय सांगाल या कार्यक्रमाला?
ह्या कार्यक्रमातून एवढं सांगू शकतो की आज मुलांचा सत्कार झाला आहे, मुलांचं मनोबल वाढलेलं आहे. मनोबल आणि मुलांचं मनोबल वाढवणं हाच खरा त्याच्यातला उद्देश आहे. काल परीक्षेचा निकाल लागला, शाळेने आज लगेच त्याचा निरोप समारंभ म्हणजे त्यांचा सत्कार समारंभ घेतला. ही खूप मोठी बाब आहे. त्यांना शाळेने काय दिलं हे महत्त्वाचं नाही, पण त्यांना उत्साहित करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर शिक्षकांचा सत्कार केला, शिक्षकांचं मनोबल. आज या शाळेमध्ये 80 शिक्षक आहेत आणि ही शाळा जी आहे आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबर शाळा आहे की या एवढा पट आज 3200 पट आहे या शाळेचा. 3200 पट मराठी मीडियममध्ये महाराष्ट्रात कुठेही महानगरपालिकेचा जिल्हा परिषदेचा कुठलाही शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये 3200 विद्यार्थी नाही आहेत. यापूर्वी होते इंग्लिश मिडियमचा पट असेल पण मराठी मीडियमचा पट एवढा नाही आहे. कारण की इथं एकमेव कमीत कमी या विभागामध्ये 40 शाळा आहेत. या घनसोली शाळेमध्ये 40 शाळा असूनसुद्धा या शाळेचा पट आज 3200 आहे. याला एकमेव कारण आहे इथला शिक्षक वर्ग. प्रत्येक शिक्षक पहिली बालवाडीच्या शिक्षकांपासून ते अगदी 8वीपर्यंत प्रत्येक शिक्षक आपल्याकडे वर्ग आल्यानंतर हा आपला वर्ग 5वीला शिष्यवृत्तीसाठी, 8वीला स्कॉलरशिपसाठी आणि NMS परीक्षेसाठी आपल्याला तयार करायचं आहे. यानेच पछाडलेला असतो आणि 365 दिवस ही शाळा भरते. सगळ्यात चांगलं सांगायचं म्हणजे दिवाळी सुट्टी, गणपती सुट्टी, प्रत्येक शिक्षक आपल्या पद्धतीनं तो क्लास घेत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचं सहकार्य सगळ्यात. यात एकदा तो 5वीला विद्यार्थी गेला की शिक्षक लगेच 4थीपासून त्या मुलांना तयारी सुरू, 3रीपासून तयारी होते. 4थीमध्ये त्या पालकांची मीटिंग घेतात. मीटिंगमध्ये त्यांना सांगतात जर 5वीला मुलगा गेल्यानंतर पुढच्या वर्षी 5वीमध्ये तुमच्या पालकाची कोणत्याही प्रकारची म्हणजे पाल्याची तक्रार येता कामा नये की तो लग्नाला चालला आहे, गावाला चालला आहे, इकडे चालला आहे, तर वर्षभर त्याला सुट्टी नाही घेता येणार. कारण का शिक्षकच माझा शिक्षक इथला शिक्षक सुट्टी घेत नाही वर्षभर. त्यामुळे ही शाळा आज नावारूपाला आली आहे. दरवर्षी 2016पासून या स्कॉलरशिप रिझल्टमध्ये ही शाळा पुढे आहे. आज नव्या मुंबईत काय महाराष्ट्रामध्ये एवढे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी कुठे येत नाहीत, पण ह्या शाळेतून येत आहेत आणि ह्याचाच भाग म्हणून आज या शाळेचा पट एवढा वाढलेला आहे. या शाळेची कोणत्याही प्रकारची ॲडव्हर्टायझिंग नाही आहे. पालकच या शाळेची ॲडव्हर्टायझिंग करत आहेत आणि पट वाढतो आहे. एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. मी इयत्ता 8वी फ मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घनसोली. आता तुला परीक्षेमध्ये किती टक्के पडले आणि काय मेहनत केली या टक्केवारी मागतो पास होण्यासाठी? मला परीक्षेत 117 गुण भेटलेत आणि या अभ्यासामध्ये किंवा या यशामागे माझ्या शिक्षकांचा आणि मम्मीचा वगैरे वाटा आहे. कारण का या परीक्षेमध्ये मला जरा जास्त दिवस येता आलं नाही आजारी असल्यामुळे. तरी पण शिक्षकांनी मला समजून घेऊन माझ्या अभ्यासावर फोकस केला आणि माझी मम्मीने पण मला खूप हेल्प केली अभ्यासामध्ये. तर ह्या यशाचं श्रेय मी त्या दोघांनाच देईन. आता जसं की तू उल्लेख केला की माझ्या यशाच्या पाठीमाग शिक्षक वर्ग, पालक आणि आई असेल. आता तुझ्या वयाच्या मुली आहेत, तुझ्या मैत्रिणी असतील किंवा अजून कुठले मित्रवर्ग असेल किंवा मोबाईलवर राहतात आणि ते परीक्षेसाठी नजरअंदाज करतात की आपल्याला परीक्षेच्या ऐन टायमाला ते परीक्षेची तयारी करतात, पण ते शक्य नाही. पण तू आधीपासूनच केलं म्हणून तुला यश आलं, तर तशा मुलींना काय सांगशील तू? मी हेच सांगेन की म्हणजे असं जास्त वेळ मोबाईलमध्ये बघणं यामध्ये स्वतःचंच तर आपलं नुकसान आहे. तर त्यापेक्षा मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा आपण जर अभ्यास केला किंवा लहानपणापासूनच जर तयारी केली तर ते आपल्याला मोठेपणी जरा सोयीस्कर ठरेल.